मालन मालन आवरलं का? हे बघ लवकर आवरून घे आणि मालकांना पण आवरायला तयार करायला मदत कर. मी तुळजा तयार झाली का बघून येते. होय. हा आलेच. तुळजा 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 इथं पण नाहीये. तुळजा कुठे गेली असेल ही? फायनली तो दिवस आला. आज आपण एक होणार आहोत. आपण पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण होणार. आपलं प्रेम जिंकणार आहे. आपण दोघे मिळून एकमेकांना पूर्ण करणार आहोत. आयुष्याने आपली खूप परीक्षा घेतली. तुझ्याशिवायचा एक एक दिवस म्हणजे माझं मरण होतं. पण आता नाही. सगळं दुःख संपणार आहे आता. आपलं लग्न, आजची पहाट, यानंतरचं सगळं आयुष्य बघ तुझ्यासोबत खूप सुंदर असणार आहे. सिद्धार्थ, तुम्ही शोधताय का कोणाला? हा, तो आमचा मित्र येणार होता. तिला वाटलं तर तुम्हीच आहे. अच्छा. सिद्धार्थ, सिद्धार्थ, अरे सिद्धार्थ दिसत का नाहीये? असलं इथंच कुठेतरी. चल आज चल. सिद्धार्थ, सिद्धार्थ, सिद्धार्थ कुठे आहेस तू? सिद्धार्थ प्लीज अशी मस्करी नको करूस. सिद्धार्थ, आलात का तुम्ही? या पटकन लग्न उरकून घेऊ. अहो दुसऱ्या ठिकाणी जायचंय मला. ओ नवरदेव, या लवकर उभे राहा इथे. नाही नाही गुरुजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा तर सूर्य आहे, सिद्धार्थ नाही. माझं लग्न सिद्धार्थ सोबत होणार आहे. अहो मग कुठं आहेत ते? बोलवा त्यांना लवकर. सिद्धार्थ तर तुमच्यासोबत येणार होता ना? अजून आला नाहीये? अहो आपल्याशिवाय इथं आहे का कोणी? मला दिलेल्या वेळेला मी इथं पोचलोय, पण तुमचा कुणाचाच पत्ता नाही. आता हे मी तुम्हाला विचारणार होतो, तुमचा होणारा नवरा कुठे आहे, तर तुम्ही मलाच विचारताय. तो असलं इथंच कुठेतरी. थांबा, मी फोन करतो त्याला. काय झालं? रेंजमध्ये नाही वाटतं. संपर्क क्षेत्राच्या बाहेर असं सांगते. आपण एक काम करू, थोडा वेळ वाट बघू. रेंजमध्ये आला की तू फोन करेल आपल्याला. ठीक आहे. सूर्या, मला असं वाटतंय की मी आमच्या कॉमन फ्रेंड्सना फोन करून बघते. कदाचित तो त्यांच्यासोबत असावा. ठीक आहे, कर. हे हाय, तुझा बोलते. सिद्धार्थ आहे का सोबत? माहिती? बरं बरं बरं, मी ट्राय करते. हाय, सिद्धार्थ आहे? तुझा बोलते.
नाहीये? ओके ओके हो. काय झालं? कोणालाच काही माहित नाहीये त्याच्याबद्दल. मे बी माझ्या काही घरी कळू नये आणि प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ नये म्हणून लग्नाआधी कोणालाच त्याने काही सांगितलं नसावं. हा, सिद्धार्थ किती काळजी घेतो रे माझी. त्याची तर ही सवयच आहे. सिद्धार्थ आला कसा नाही अजून? त्यानं पोचायला पाहिजे होतं. त्याचा फोन पण बंद आहे. एवढ्या महत्वाच्या क्षणी असा कसा कोण फोन बंद ठेवल? मालन, अक्का काय झालं? एक मिनिट बाहेर ये. काय झालं? मालन, तुळजा तिच्या खोलीत नाही. हो अक्का, असेल इथंच कुठं तर. चालायला नाहीतर फिरायला गेली असेल. अगं तसं झालं असेल तर बरंच आहे, पण माझा जीव लय घाबरा झालाय ग. मला काय वाटतंय, तुळजा कुठंतरी गायब झाली. नाही नाही, असं नाही होणार. तुम्ही उगाच काळजी करताय बघा. अहो ती असेल इथंच कुठं तर. मला वाटतंय सूर्याकडे गेली असेल का? सूर्या, हा हा, सूर्याकडे गेली असेल ती. मी सूर्याकडे जाऊन बघून येते. मला कुठले की तू त्यांचं आवरायला घे. मी बघून येते सूर्याकडे. होय. मला तुळजा तिच्या खोलीत नाहीये हे काही पिसाला तरी मला कळतं का म्हणे. अक्का, ही पोरगी पण ना जीवाला गोर लावलाय नसताय ना. अक्का नका काळजी करू. आपली तुळजा नक्की सापडेल. आपली पोर नाही जाणार अशी कुठं. अगं पण केली तर काय करतेस? मला जीव घे त्याला आपला. अजून कसा आला नाही हा? मला सांगितलं होतं की पहाटे पोच. इथे सकाळ होत आली तरी ह्याचा पत्ता नाही. सिद्धार्थ आला वाटतं. त्यांना सांगा आल्यानंतर पायावर पाणी घे आणि डायरेक्ट लग्नाला उभा राहा म्हणून. तो नाही आला. हो, 5-10 मिनिटं म्हणाला होतात. अर्धा तास उलटून गेला तरी इथं नवऱ्या मुलाचा पत्ता नाही. ही पहिलीच वेळ अशी आहे की ज्यात नवरी मुलगी लवकर आली आहे आणि नवरदेवाचा पत्ताच नाही. मला लग्न लावायचंय तर रात्रभर डोळ्याला डोळा नाही. आणि इथं ज्याचं लग्न आहे तो खुशाल झोपलाय घरी. वेळ गेल्यानंतर पाळायला नको का? ते मुहूर्त टळून गेल्यानंतर काय उपयोग आहे या लग्नाचा? हे बघा, ते येणार आहेत का नाही हे सांगा मला फायनल. गुरुजी, खरंच काही अडचण असेल म्हणून तर इतका उशीर होतोय. मेडिकल इमर्जन्सी आली असेल त्याला, नाहीतर ट्रॅफिक मध्ये अडकला असेल तो. अहो काय मस्करी करताय? हे काय ट्रॅफिक जाम व्हायची वेळ आहे का? तुम्हाला त्याने फसवलं तर नाही ना? गुरुजी काय बोलताय तुम्ही? वाटेल ते बोलू नका. तुम्हाला काय माहिती आमच्या प्रेमाबद्दल? सिद्धार्थ स्वतःपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम आहे. ठीक आहे, लावा त्यांना फोन आणि बोलवा लवकर. या म्हणावं लवकर. हा, सूर्या त्याला फोन करून बघ. कदाचित तो आला असेल आता नेटवर्क मध्ये. हा, काय झालं? अजून पण रेंज मध्ये नाही तो. पण आतापर्यंत यायला पाहिजे होतं तो. सूर्या, मला असं वाटतंय की नक्कीच काहीतरी मोठी इमर्जन्सी आली असणार आहे बघ. रात्रभर हॉस्पिटलमध्ये काम करून पहाटे झोपला असेल तो आणि त्यामुळेच त्याचा डोळा उघडला नसेल. आपल्याला त्याच्या घरी जाऊन बघायला पाहिजे. हो, आपण त्याच्या घरी जाऊन बघूयात. मला तर भीती वाटते की ह्या वर्क ओव्हरलोडमुळे त्याला काही झालं नसेल ना. नाहीतर सिद्धार्थ दिलेली वेळ न पाळणं हे अशक्य आहे रे. तुळजा, मला पत्ता सांग, मी जाऊन येतो लगेच. नाही नाही, मी पण येते तुझ्यासोबत. अगं तू कशाला?
अरे बघ ना, इथे बसून पण काय करेन मी? 1000 प्रश्न मेंदू पोखरतील माझं. प्लीज सूर्या, आपण दोघे जाऊन बघूयात. अगं पण तुझं ऐक माझं. माझ्यासाठी मला घेऊन चल ना सोबत. बरं ठीक आहे, चल. हो, काय चाललंय काय? तुम्ही दोघंही निघालात, मग इथे एकटा बसून मी काय करू? होम हवन करू की सत्यनारायण करू? गुरुजी, वाईट जरा कळ काढा ना, आम्ही लगेच जाऊन येतो. हे बघा, पाहिजे तर तुम्ही जास्त पैसे घ्या, पण इथनं कुठं जाऊ नका. कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न नाही हो. हे बघा, एक तासभर थांबेन मी. त्याच्या आत जर तुम्ही नाही आला तर मी सरळ घरचा रस्ता धरणार, सांगून ठेवतोय बघा. बरं बरं ठीक आहे, चालेल. आम्ही लगेच जाऊन येतो. तू जा, चल. हो. काही जमाना आलाय. स्वतःच्या लग्नासाठी सकाळी लवकर उठायला मागत नाहीत आजकालची मुलं. अवघड आहे. शशी, मला सांग, आपण समधी तयार झालो. नवरदेवाचं काय? तो झाला का तयार? तयार झाला का? अगं लग्न आहे त्याचं आज. तो गावातच पाठ उडून बसला असेल. बघ बघ, जरा जाऊन बघ, झाला का तयार? होय. चल ग, चल. सत्या, 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 अरे जरा कमी प्यायची ना. लग्न आहे तुझं. उठ उठ. बस इथे बस. अरे अक्कल आहे का तुला? कधी मोठा होणार आहेस तू? लग्नाला सगळी मोठी मोठी माणसं येणार आहेत आणि तुझा असा टल्ली होऊन लग्नाला आला तर काय इज्जत राहील माझी? सत्या, तू एक आमदाराचा भाऊ आहेस, हे विसरू नकोस. दोस्त कुठे गेले? अरे पिऊन पडले असतील कुठेतरी. तू उठ, चल लवकर. हे काय? काय झालं तुम्हाला? तुम्हाला कोणी बांधून ठेवले? दादा, सूर्यानं मला भी मारले. लाज वाटते का तुला सांगायला? बाहेर जरी कळालं ना तर लोक थुकतील आपल्यावरती. तुम्हाला समजांना सांगतोय, काल रात्री दारू पिऊन जो काही इथं तमाशा झालाय ना, तो बाहेर कळतं का म्हणे. त्या सूर्याचं काय? त्या सूर्याकडे मी बघून घेईल. त्याला भर मांडपात सगळ्यांसमोर नाही तोडावला ना, भाऊ म्हणून घेणार नाही मी. तुझ्या तयारी लाग. मी तोपर्यंत जालिंदर निंबाळकरांना भेटून येतो. त्यांनी आपली चांगलीच व्यवस्था केली आहे. काय झालं असेल नक्की? कुठं गेली असेल तुळजा? चल 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 गड्या, दे लवकर. दे. बघितलं का वाजले किती? अक्कल नाही का तुला? लवकर उठवायला काय झालं होतं? आणि ती कुठे आहे? पहिली कुठे आहे? अक्का तुळजाच्या खोलीत आहेत, तिचं आवरायला गेल्यात. इथं माझं कोण आवरणार? तर बघत काय बसली? अंगठ्या दे लवकर. आय तू बी. डॅडी, तुम्ही आम्हाला नक्की कशासाठी बोलवले? लग्नाला बोलवले का तुमच्या माणसाचा मार खायला बोलवले? काय बोलताय तुम्ही शशिकांतराव? खरं आहे तेच बोलतोय मी. तुमच्या त्या सूर्यानं काल आमच्या सत्यावर आणि त्याच्या मित्रांवर हात उचललाय. काय? त्याची एवढी हिंमत झाली? फोन दे, फोन दे. चिरंजीव, तर सूर्या कुठे आहे? त्याला ताबडतोब माझ्या समोर हजर करा. आमच्या जावई बापूंकडे बघण्याची लायकी नाही त्याची. त्यांनी डायरेक्ट हात उचलला. तुम्ही काय बी काळजी करू नका. लग्न तेवढं होऊ द्या, त्याची हात तोडायची जबाबदारी आमची. अहो, लग्न व्हायची वाट कशाला बघायची?
मी त्याला भर मांडवात फोडून काढणार आहे. तुम्ही फक्त मध्ये येऊ नका म्हणजे झालं. आम्ही कशाला तुमच्यामध्ये येऊ? उलट आम्हीच त्याला तुमच्या ताब्यात देऊ. तुम्ही काय काळजी करू नका. चला चला बघूया काय. ओ कुठं डायरेक्ट कुठं आत घुसताय? ते आम्हाला डॉक्टर सिद्धार्थच्या घरी जायचंय. सगळं कुठं आत घुसताय? आधार कार्ड बघू तुमचं. ते आत्ता माझ्याकडे नाहीये हो. मग माझ्याकडे आतमध्ये सोडायची परमिशन नाही. ओळखपत्र दाखवल्याशिवाय तुम्ही आत जाऊ शकत नाही. अहो पण हे धर. हो कुठं चल. तुमचं आधार कार्ड आहे, तुम्ही जाऊ शकता. ह्यांना नाही पाठवू शकत मी. तुम्हाला इथंच थांबावं लागेल. अहो असं कसं? अहो या माझ्याबरोबरच आहेत आणि मी तुम्हाला दाखवलं ना आधार कार्ड. हे बघा, मी तुमच्या समोर हात जोडते. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज मला जाऊ द्या. ठीक आहे, इथे एंट्री करा आणि जा. हो. थँक्यू. याला तर कुलूप आहे. सिद्धार्थ तुळजाला फसवत तर नसेल ना? हा घरी नाहीये म्हणजे हा हा कदाचित हॉस्पिटलमध्येच असेल. अरे त्याला सवय अशी. रात्री काही इमर्जन्सी केस आली ना की तिथेच हॉस्पिटलच्या गेस्ट रूम मध्ये झोपायची. तो नक्कीच हॉस्पिटलमध्ये असणार आहे. आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करायला पाहिजे आता. हो. कोण हवंय तुम्हाला? डॉक्टर सिद्धार्थ इथेच राहतात ना? ते रात्री घरी नाही आलेत का? अहो कालचं सोडा, गेले कित्येक दिवस झालं ते इकडे फिरकलेले सुद्धा नाही. एका रात्रीत त्यांनी अचानक इथून शिफ्टिंग केलं. आम्हाला कळूही दिलं नाही. चांगलं ओळखतो मी त्यांना. मी त्यांना बोलत होतो की तुमचा नवीन ॲड्रेस द्या, आपण भेटूयात. त्यांनी तोही ॲड्रेस द्यायला टाळाटाळ केली. हां, तुम्ही का शोधताय त्यांना? पण काय मेडिकल इमर्जन्सी आहे का? नाही नाही, सहज काम होतं म्हणून. त्याच्या बोलण्यावरून आता मला गडबड वाटायला लागली. सिद्धार्थचा तुळजाला फसवण्याचा आधीपासूनचा प्लॅन नसेल ना? तुळजा चल निघूया. हो सूर्या बघ, मला खरंच असं वाटतंय की तू हॉस्पिटलमध्येच असणार आहे. अरे मी त्याला बोलले होते की लग्नानंतर आपण एका मोठ्या घरात राहूयात. तर मे बी तो हॉस्पिटलच्याच आजूबाजूला त्याने रूम घेतली असेल. आपण तिथेच जाऊन बघूया. हा चल. चल. राजू, मला सांग सूर्या कुठे आहे? अगं आत्या, दादा तर काजू पुड्याच्या खोलीत झोपायला गेलता. तिकडेच असेल. काय ग, काय झालं? तू टेन्शन मध्ये का दिसतेस? आत्या अगं तुळजा तिच्या रूम मध्ये नाहीये. काय? काय? अगं असेल की इथंच कुठेतरी. अगं नाही, सगळीकडे बघितलं. ह्या सगळ्या जाचाला कंटाळून पळून तर गेली नसेल ना ग ती? अगं नाही ना आत्या, तू असला काही विचार करू नको. चल आपण खाली जाऊन. हा चल चल. चल पुढ्या, आता आपला छकास सेल्फी काढ. चल चल. तू तसले कर रे. काय काय पाऊट म्हणतात त्याला? पाऊट म्हण. पाऊट. काजू पुढे तुम्ही इथं आता, मग दादा कुठे? हा आम्हाला काय माहित, आम्ही पण त्याला शोधतोय. आम्हाला वाटलं इथं नाही तर तुमच्याकडेच आला असेल. अरे नाही,
दादा सकाळपासून कुठं दिसलाच नाहीये. हा तुळजा पण तिच्या खोलीत नाहीये आणि सूर्या पण इथं नाहीये. तुळजा बरोबर सूर्या पण कुठं निघून गेला का काय? अगं आता काय बोलतेस? दादा असं न विचारता तुझ्याला कुठे बी नेणार नाही बघ. अगं आत्या नको तू काळजी करू. तुझा असेल इथंच. हा आपण शोधू तिला.